आपलं आहे ते आपल्याला कधी सोडून जात नाही आणि सोडून जातं ते आपलं नसतं. हात पाय कान डोळं आणि शरीर सुद्धा जातं, कारण ते आपलं नसतं. मग आपलं काय आहे? आपलं आपणच म्हणजे आत्माच आहे, कारण आपण आपणाला कधी सोडून जात नाही. काळाकुट अंधार पडला आहे, मागचं पुढचं काही दिसत नाही, अशा स्थितीत सुद्धा स्वतःला पाहत असतो, कारण तो स्वतःला कधीच सोडून गेलेला नसतो. एक सिद्धांत आहे, सत्संग सोडून जात नाही तो कधीच दुःखी नसतो आणि सत्संग सोडून फिरतो तो कधीच सुखी नसतो. थिएटरमध्ये पडद्यावर समोर चित्र दिसतं, पण ते पाठीमागून आलेलं असतं हे फारसं जाणवत नाही. चित्र जरी पाठीमागून आलं असलं तरी ते पाहण्यासाठी पडदाच असावा लागतो. तसं भगवंताच्या लीला जरी वरून होत असल्या तरी आकाश या पडद्यावर विश्वाचे चित्र उमटत असतं. आकाश या पडद्यावर दिसणारे चित्र या भगवंताच्या लीला आहेत. या लीला पाहण्यात आनंद घेणे म्हणजे भक्ती. या लीलेत आम्ही खेळणं नसून त्याचा आनंद घेणारे एक आहोत. सत्संगात भगवंताच्या लीलेचं वर्णन असतं. समजा पांढरी कपडे घालून कोळशाच्या खाणीत एका बाजूने शिरून कशाला स्पर्श न करता कितीही अंग चोरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडला तर पांढरी कपडे आपोआप काळी होतात. तसं सत्संगात आला आणि काही न करता झोपून जरी राहिला तरी तो दिव्य होऊन जातो. सत्संगात सहजच मोक्ष मिळून जातो. भगवान श्रीकृष्ण आपला अवतार कार्य संपून आपल्या निजधामाला जाऊन पुन्हा काही वेळेपुरते विटेवर येऊन उभा राहिले. त्यानंतर ते सदैव सत्संगातच विराजमान आहेत. म्हणून सत्संगात भगवंताशी अंगसंग होतो आणि जन्म मरणाच्या जंजाळातून मुक्त होतो. भगवंताशी अंगसंग झाला तर वैराग्य निर्माण होतं. वैराग्यातच प्रसन्नता असते. प्रसन्नता असते तेव्हा गैरसोयीत सुद्धा उत्तम सोय वाटते. जे प्राप्त आहे त्यात परिपूर्ण समाधान असते. समाधान नसतं तेव्हा गैरसोय वाटते. सत्संगात केवळ मोक्षच मिळतो असे नाही, तर मोक्षाबरोबर भक्ती सुद्धा प्रदान होते. ज्ञानाशिवाय केवळ भक्ती अंधश्रद्धा ठरते आणि भक्तीशिवाय कोरड्या ज्ञानाने अहंकार वाढतो. म्हणून ज्ञान पण पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे. ज्ञान आणि भक्ती मिळून ज्ञानोत्तर भक्ती होते. ज्ञानोत्तर भक्तीला ज्ञान भक्ती म्हणतात. स्वस्वरूपाच्या अनुसंधानात ज्ञान वेगळे राहत नाही. स्वस्वरूपाच्या अनुसंधानात ज्ञानयुक्त भक्ती होत असते. ज्ञानयुक्त भक्ती होण्यासाठी साधकांना प्रबोधाचे चिंतन करायला सांगितलं जातं. ज्ञानभक्ती हीच थोर भक्ती आहे. ज्ञानयुक्त भक्ती घडण्यासाठी सत्संगत घडावा लागतो. ज्ञानभक्ती घडण्यासाठी सत्संग हाच एक उत्तम उपाय आहे. सत्संगात रामायण महाभारत दोन्हींचं श्रवण घडतं. म्हणून सत्संग फार महत्वाचा आहे. सत्संगात येऊन जेवढं श्रवण करता येईल तेवढं श्रवण करावं. जेवढं घेता येईल तेवढं घ्यावं. सत्संगात येऊन ज्याला जाणायचं आहे त्याला जाणल्यानंतर इतर काही जाणायची गरजच नाही. जसं सोन्याला जाणल्यानंतर अलंकाराला जाणण्याची गरज नाही राहत नाही. सद्गुरूंना शरण गेल्यावर इतर देवतांना सुद्धा शरण गेल्यासारखं आहे. सत्संगात सद्गुरूंना शरण जाण्याची क्रिया आपोआप होत असते. सद्गुरूशी अन्योन्य राहण्यासाठी सत्संग करावा. सत्संगात सद्गुरू कृपा होत असते. सद्गुरू कृपेने सत्संग घडतो. पुन्हा पुन्हा सत्संग घडावा यासाठी सत्संग करावा. पुन्हा पुन्हा सत्संग घडणे हेच सत्संगाचं फलश्रुत आहे. ज्याला पुन्हा पुन्हा सत्संग घडतो त्याच्यावर सत्संगाची कृपा आहे म्हणायचं. सत्संगात पुन्हा पुन्हा नवनवीन भक्तीचं स्वरूप प्रगट होत असतं. म्हणून सत्संगाला फार महत्व आहे. सत्संगाचं महत्व कळणं म्हणजे ज्ञान. तुम्ही अंतर्मुख होता आणि या महावाक्याचं म्हणजे श्वासाचे चिंतन करता त्यावेळी तुम्ही या ब्रह्मांडाचे चिंतन करता. सद्गुरु भजन ही भक्ती आणि आत्मचिंतन हे ज्ञान दोन्ही मिळून ज्ञानभक्ती घडत असते. या क्रियेने मी सुद्धा ब्रह्म या भावाने सद्गुरु भजन होत असतं तेव्हा ज्ञानाचा आश्रय मिळतो आणि ब्रह्माचा अनुभव यायला लागतो. शरीर हे जीवाचे विराट रूप आहे. विराट रूप आणि विश्व हे ईश्वराचे विराट रूप. आत्मचिंतनात जीव शिव एक होतात तेव्हा शरीराचं विराट रूप आणि शिवाचं विश्वरूप एकच होतं. तेव्हा तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा अशी मनाची धारणा होऊन रूप पाहता लोचनी
सुख झाले हो साजनी. जीव शिवाचं ऐक्य होतं तेव्हा सुख वाटायला लागतं. त्या सुखाच्या अनुभवाला रूप पाहता लोचनी असे म्हटले आहे. हा रूपाचा अनुभव म्हणजे ब्रह्माचा अनुभव. हा अनुभव घेण्यासाठी कोणत्याही बाह्य उपाधीची गरज नाही. त्यामुळे बाह्य उपाधीत अडकून बसण्याचा धोका नाही. ब्रह्मचैतन्य हेच या विश्वाला कारण आहे. ब्रह्मचैतन्याला जाणल्यानंतर विश्वाला जाणण्याची गरज राहत नाही. विश्व हे ब्रह्माला जाणण्यासाठी एक उपाधी आहे. या विश्वाकडे पाहून ज्ञानेश्वरी सांगते, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारतील. आपण ईश्वराला जाणलो म्हणून तर त्याचं भजन करतो. सद्गुरूंचं आवडीने प्रेमाने भजन करणं हे ईश्वराला जाणलेल्याचा पुरावा आहे. ईश्वराला जाणल्यानंतर मनात इतर दुसरी कोणती इच्छा निर्माण होत नाही. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन पाण्याचे ढग बनतात. ढगातील पाणी जमिनीवर पडतं. जमिनीवर पडलेलं पाणी आपलं कार्य करून कशात न अडकता पुन्हा समुद्राकडे जाऊन समुद्रात विलीन होतं. तसेच परमात्म्यापासून सृष्टी निर्माण झाली. सृष्टी आपलं कार्य करून पुन्हा परमात्म्यात विलीन होते. याला प्रलय म्हणतात. सोन्यापासून तयार झालेल्या अलंकाराचा प्रलय झाला तर त्याचं सोनच होतं. अलंकाराला कारण सोनं आहे. अलंकार हे कार्य आहे. या कार्याचा प्रलय म्हणजे सोनं. भगवान श्रीकृष्णाने आपलं कार्य कारणात विलीन करून त्यांनी आपला प्रलय घडवून आणला. भगवान श्रीकृष्णानं जसं केलं तसं आचरण करणे म्हणजे ब्रह्मभाव. मनुष्याच्या जीवनाचा अर्थ सुद्धा असाच आहे. आपली उत्पत्ती सुद्धा परमात्म्यापासून झाली आहे. आपल्या वाट्याचे कार्य करून आपल्याला सुद्धा परमात्म्यात विलीन होऊन आपला सुद्धा प्रलय करून घ्यायचा आहे. कारणापासून कार्य घडतं. ते कार्य त्याच कारणासाठी होत असेल तर तो परमार्थ. कार्याचे कारणात विलीन होणे हा प्रलय आहे. प्रत्येक जीवाची धाव प्रलयाच्या दिशेने आहे आणि ती असायलाच पाहिजे तर तो माणूस. महात्मा प्रत्येकाला माणसासारखं जगायला शिकवतात. महात्म्याशी अनन्य आहे त्यालाच हा विनियोग जमतो. नवे नवे तसा विनियोग ते करून घेत असतात. स्वसुखासाठी चिंतन आणि परमात्म्याच्या सुखासाठी चिंतन असे चिंतनाचे भाग पडतात. चिंतन केल्याशिवाय मला समाधान वाटत नाही. स्वतःच्या समाधानासाठी असे चिंतन म्हणजे स्वसुखासाठी चिंतन ठरतं. मला समाधान वाटेल न वाटेल पण माझ्या आचरणाने परमात्मा सुखी झाला पाहिजे, परमात्मा समाधानी झाला पाहिजे असे चिंतन म्हणजे परमात्म्यासाठी चिंतन. गोपिकाचे चिंतन होतं ते भगवंताच्या सुखासाठी होतं. श्रीकृष्ण गेल्यावर माझं कसं होईल या विचाराने उद्धवाचं चिंतन होतं. उद्धवाचं चिंतन स्वसुखासाठी होतं. आपल्याकडून होत असलेले कार्य हे ईश्वर चिंतनाच आहे. या चिंतनाने ईश्वर समाधानी आहे. भगवंताला समाधानी करताना आपल्याला शारीरिक कष्ट होतात पण ते यातनादायी नसतात. सृष्टीचे दोन प्रकार आहेत, देहसृष्टी आणि तत्वसृष्टी. कर्मानुसार झालेली ही देहसृष्टी हिला बद्धसृष्टी सुद्धा म्हणतात. म्हणजे बद्ध असलेली मंडळी देहसृष्टीत येतात आणि तत्वाप्रमाणे अर्थात कर्मबंधनातून मुक्त असलेली मंडळी तत्वसृष्टीत येऊन ईश्वरी स्वरूपात लीन होऊन स्वस्वरूपाचा आनंद घेत असतात. घेत सच्चिदानंद स्वरूपात राहतात. देहसृष्टीत येऊन जन्म मरणाची परंपरा लावून उचित साधन सामुग्री प्राप्त करून घेऊन परमात्मा स्वरूपाचा अखंड आनंद घेत इतरांना सुद्धा तो आनंद देत असतात. ते संत असतात. संत आम्हाला मुक्त करण्यासाठी देहसृष्टीत येतात. कर्म हे माणसाला बंधनात टाकत असतं तर ज्ञान हे बंधनातून सोडवत असतं. कर्म बंधनातून सोडवणारे ज्ञान हे सत्संगात आहे. म्हणून कर जोडून विनंती करून सांगितलं जातं सत्संग चुकवू नका. ईश्वरी सेवा सद्गुरु सेवा कशी असते ती कशी करायची याचं ज्ञान सत्संगात होत असतं. केलेलं वाया जात नाही आणि न केलेलं भोगायला येत नाही. किंवा ज्यांनी केलं त्यानेच भोगावं, एकट्याने करावं व त्याचं फळ दुसऱ्याने भोगावं असं होत नाही. जो करतो तो त्याचं फळ भोगतो. ब्रह्माची सेवा करतो तो ब्रह्मपदाला जाऊन पोचतो. प्रपंच दुःखमय आहे असे ज्यांना वाटतं तोच ईश्वराचं भजन न चुकता करतो. ईश्वराचे भजन करायला टाळाटाळ करतो तो कर्मबंधनात अडकतो. निसर्ग संवर्धन हे सुद्धा ईश्वराचं फार चांगलं भजन आहे. ईश्वर चिंतनाशिवाय मिळालेलं धन
कधीच सुख देत नाही. ईश्वर चिंतनात मिळालेलं धन कधीच दुःख देत नाही. मिळवलेले धन जर दुःख देत असेल तर ईश्वर चिंतनाशिवाय मिळालेले धन समजावे. ईश्वर चिंतनाशिवाय मिळालेले धन बाद होत नाही. ईश्वर चिंतनाशिवाय मिळवलेले धन बाद होत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. जाणीव न होणे याला ज्ञान म्हणतात. डोळ्यांना दिसणारे, इंद्रियांना जाणवणारे दृश्य स्थूल प्रपंच, स्थूल जगत याला विज्ञान म्हणतात. अशाश्वत स्थूल प्रपंचाला सत्य मानून त्यात अडकून पडणे याला अज्ञान म्हणतात. भगवंत अवताराला येऊन लीला करतात. त्या लीलेचा उद्देश समजून घेणे याला तत्वज्ञान म्हणतात. ज्ञान दोन प्रकारचे सांगतात, स्वरूप ज्ञान आणि वृत्ती ज्ञान. ईश्वरी स्वरूपात लीन करणारे ज्ञान ते स्वरूप ज्ञान. स्वरूप ज्ञान हे एकच ज्ञान आहे. बाकीच्या ज्ञानाला ज्ञान म्हटलेलं नाही. फार तर त्याला माहिती म्हटलं जातं. माहितीलाच वृत्ती ज्ञान म्हटले आहे. वृत्ती ज्ञान हे सुद्धा अज्ञानच आहे. माहिती असल्याबद्दल अहंकार नसेल ती शुद्ध माहिती. शुद्ध माहितीने चित्त शुद्ध होतं. अहंकार वृत्तीने माहिती सांगत असेल तर ते श्रोत्यांना सुद्धा घातक आहे. ईश्वर प्राप्तीसाठी वृत्ती ज्ञानाला फारसे ताण नाही. विष एकदाच मारते पण विषय माणसाला आयुष्यभर मारत असतो. विषय हे विषच आहे. इतर प्राण्यांना एक एक विषय आहे पण मनुष्य प्राण्यांना स्पर्श, रूप, गंध, रस आणि नाद अशी 5 विषय आहेत. म्हणून माणूस नेहमी डेंजर झोन मध्ये सापडला असतो. त्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती होत नाही. दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती होण्यासाठी ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान होण्यासाठी भगवंत कृपा झाली पाहिजे. भगवंत कृपा होण्यासाठी चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्त शुद्ध होण्यासाठी संत कृपा झाली पाहिजे. संत कृपा होण्यासाठी संत चरित्र वाचन श्रवण झालं पाहिजे. अशी ज्ञान संपादन करण्याची परंपरा किंवा रीत आहे. म्हणूनच आपल्याकडून तुम्ही संत मायबाप मधून श्री गुरु चरित्र वाचन व श्रवण करून घेतलं जाते. श्री गुरु चरित्र वाचन श्रवणातून साधक संत कृपेपासून ते ज्ञानापर्यंत सहज मजल मारतो. त्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि सुखाच्या प्राप्तीचा अनुभव यायला लागतो व पुढे विषयापासून अनासक्त होतो. पुढे पुढे विषय कडू व परमार्थ गोड वाटायला लागतो. साप चावलेल्या माणसाला सापाचं विष चढलं असेल तर कडुनिंब गोड लागतो व गोड साखर कडू लागते. तसं विषयाची बाधा झालेल्या माणसाला कडू प्रपंच गोड लागतो व गोड परमार्थ कडू लागतो. प्रपंच गोड वाटतो व परमार्थ कडू लागतो तो नरकद्वारात असतो. आणि ज्याला प्रपंच कडू व परमार्थ गोड वाटतो तो भगवत धामात असतो. भगवत धामात आहे ती मोठी माणसं. म्हणून या वयावरून माणूस लहान मोठा ठरवणे चुकीचे आहे. मोठी माणसं नित्य नियमित सद्गुरु भजन करत असतात. कर्म कसं करावं की त्या कर्मात ईश्वराची आराधना असावी. सद्गुरु भजन ही ईश्वराची आराधना आहे. चिंतन ही सुद्धा ईश्वराची आराधना आहे. प्रबोधाच्या माध्यमातून सद्गुरूंनी श्वासात सुद्धा ईश्वराची आराधना गुंफलेली आहे. म्हणजे तुमचा श्वास नसून ती ईश्वराची आराधनाच आहे. बारीक सूक्ष्म विचार होऊन श्वासाचा विचार करा. त्यात ईश्वराची आराधना होत असल्याची जाणीव होते. जाणीव होणे म्हणजे प्राप्ती.